मित्रांनो, आज आता आपल्या गावचा बैलपोळा आणि थेट असं 5-6 दिवसाची सुट्ट्या काढून मी आज आलेलो आहे गावाकडे. आणि आमच्या गावाकडे एक प्रथा आहे की बैलपोळा असली सगळ्या देवाला असं आम्ही नारळ फोडतो प्रत्येक देवापाशी जाऊन आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन समोर जातो. तर आता नारळ फोडासाठी आम्हाला प्रत्येक मंदिरात जायचं आहे. माझा मित्र तर बाबासाहेब आलेला, बाबासाहेब आयकर माझा मित्र बाबासाहेब आलेला आहे. आम्ही आता त्याला परत आणि विशालची आम्ही सध्या ते वाट बघत आहे. विशाल म्हणजे आपला बालपणीचा मित्र बरं का. तर त्याला पण तो बोलला, आम्ही निघालो होतो पण तो बोलला की मला पण उद्या मला पण नारळ फोडायची. तर मग तो म्हणे की येऊ दे मला पण. मग त्याच्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. तर चला जाऊया, तो आल्यानंतर लगेच निघूया. वाट बघून बघून हा आता इथे आलेला आहे. तर आता विशालला आता नेमकाच आला आणि त्याच्यासोबत आपण सगळेच जाऊया. तर मी, बाबासाहेब आणि विशाल. तर चला. फायनली आम्ही तिघे मित्र मंदिराच्या दिशेने निघालो आहे. कदाचित पोळा फुटलेला आहे. पोळा फुटणे म्हणजे पोळ्याला सुरुवात होणे. म्हणजे आधी ते असं ढोल वाजतात आणि सगळे बैल पोळे इथे सगळे बैल इथे येतात आणि शांत बस बाबा, मी ब्लॉक करतोय ना, आहे का. बैलपोळा म्हणजे ते सगळे बैल इथे आणतात आणि देवाचं दर्शन झाल्यानंतर अख्ख्या गावात असे बैल त्यानंतर जातात. तर आम्ही आता पहिले नारळ फोडतो. जर पोळा जर फुटला असेल तर त्या पोळ्याचे बघूयात आणि त्यानंतर समोरची तयारी लावूयात. तर चला. आम्ही देवी मायच्या मंदिरापाशी आमच्या गावातल्या छोट्या देवी आणि तू म्हणशील मोठी देवी कोणती आहे. तर मोठी देवी आमच्या गावाच्या ज्या नावाने आम्हाला गावाची शान आहे, सोयगाव देवी म्हणून, ती देवी आमची तिकडे आहे. तिकडे म्हणजे फाट्याकडे आहे. ती जरा दुराने आमच्या गावाचं मंदिर बघू शकते. तर आपले नारळ फोडायचे. मंदिरापाशी बैल येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि हे आपल्या गावातलं दुसरं मंदिर म्हणजे नागनाथाचं मंदिर. आणि जे बाबा बघताय तुम्ही, आमच्या गावातील म्हणजे त्यांना म्हणजे काय म्हणतात येईल त्याला, नंतर सांगतो. हे आपल्या गावातील नागनाथच मंदिर. ते दर्शन घेऊन आपण जाऊया समोरच्या मंदिर. आपला मित्र विशाल ते मंदिरासाठी तोरण बांधताय. म्हणजे सगळे लोक बांधतात. माझ्या नावाच पण त्याला बोललो तूच बांधून टाक, कारण आपल्याला शूटिंग घ्यायची होती. आणि पाया पडून आपण चाललो दुसऱ्या मंदिरात. पहिलं नारळ तू फोडलं, आता मी फोडतो. म्हणलं चल फोड, काय नाव घेशील तू पण. तर मित्रांनो आता आपल्या विशालबाईंनी नारळ फोडलं, प्रसाद घेतोय आणि ठेवून देवाच्या पाया पडणं आम्ही चल निघालो समोरच्या मंदिरात. फायनली आता आम्ही चाललेलो आहे समोरच्या मंदिराकडे. बाबासाहेब सगळे नारळ आम्ही बाबासाहेब जवळ थैलीत दिलेले आहे. तो बोलला माझ्याजवळ ओझं का दिलं, तर बोललो देवाचे पावर तुझे ते येईल तर तू पकडून धर. आणि फायनली आपण आलेलो आहे मारुती महाराजच्या मंदिरापाशी, म्हणजेच आपले मारुती महाराज. बबड पोलला हनुमान महाराजचं नाव घेऊन बबड एकाच दणक्यात असं नारळ ते फोडलेलं आहे. खूप छान असं पाणी निघलेलं आहे. बबड वा वा वा. जवळचं वातावरण असं मस्त पैकी. इथे हनुमान महाराजचं मंदिर आणि इकडे जर बघशाल तर इकडे महादेवाचं मंदिर बघू शकता. सगळे देवाची अशी आमच्या गावात प्रार्थना लागलेली आहे. सगळे लोक असे नारळ फोडण्यासाठी आज इथे जमा झालेले फोडण्याला सुरुवात झालेली आहे. कारण तिथे ढोलचा आवाज चालू आहे आणि तुम्ही बैल पण बघू शकता. सगळे तिथे बैल उभे आहे. आणि विशाल म्हणाला की माझं तोरण बांधायचं बाकी होतं. म्हणजे ये बाबा बांधून, मग बाकीच्या देवाच्या कामाला आपण कशाला नाही म्हणा. तर विशाल फायनली तोरण बांधून आलेला आहे. आपल्याला हनुमान महाराज नारळ फोडायचं. विशाल बायाला बोललो तोपर्यंत तू शूटिंग घे. तिघा भावांचे आमचे नारळ आता फोडणं झालेले आहे. आम्ही आणि मारुती महाराजसाठी दर्शनाला मध्ये चाललेलो आहे आणि त्यांना ठेवून महाराज आपण आता प्रसाद देऊया. आणि मंदिरामध्ये राम, सीता आणि त्यांची ती मूर्ती आहे. यांना पण असं प्रसाद देऊन आपण त्यांचं दर्शन घेऊन जाऊयात. तिन्ही देवांचे दर्शन घेऊन आता आम्ही निघालेलो आहे समोरच्या मंदिरात. त्या गावातली ते महादेवाची मूर्ती इथे आहे. आणि मध्ये जर बघितलं तुम्ही तर मध्ये आहे विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती. आता त्यांना प्रसाद देऊन दर्शन घेऊन आपण निघालेलो आहे समोरच्या मंदिराकडे. तर छान प्रकारे असे गावात बैल सजवतात आणि नेतात. हे बघू शकता विठ्ठल होता पण विठ्ठलचा मोडला त्या बैलावर छान होता. प्रत्येक जण करत नाही, एक आवड म्हणून बैलाला असे सजवतात आणि कोणाचा बैल असा छान दिसतो ते
ठरतं म्हणजे असं कॉम्पिटिशन म्हणून नाही पण एक आवड म्हणून आमच्या गावामध्ये प्रत्येकजण असं बैलाला सजवतात आणि देवाच्या दर्शनाकडे नेतात आणि त्यानंतर पूर्ण गावामध्ये असं घरोघरी जाऊन त्यांना घरोघरी म्हणजे प्रत्येक घरोघरी अशी पुरणपोळी केलेली असते आणि ती प्रत्येक बैलाला खाऊ घालायची अशी प्रथा आहे. आणि तर चला तर असं छान प्रकारे असतं घरोघरी बैला जाऊन त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना पुरणपोळीचा प्रसाद म्हणून त्यांना खाऊ घातलं जातं. असे एकाच घरी नव्हे तर असे प्रत्येक घरोघरी जाऊन सुरुवात होते. ते पण असे बैल आलेला आहे आणि आपली मम्मी ते पूजा करत आहे. याला म्हणतात पोळा फुटणे. तर प्रतिज्ञावर आता आपल्या घरी बैल घेऊन आलेला आहे बघू शकता आणि त्याने आपला बैल आणलेला आहे आणि आपली मम्मी त्याची बैलाची पूजा करून बैल पोळा संपलेला आहे आणि मी घरी आलो. आता मम्मी तिकडे गरम गरम स्वयंपाक करतात. आज बैल पोळ्यासाठी स्पेशल असतं काय पुरणपोळी, खीर, आमटी, भजे, कुडाई, पापड आणि मस्त मम्मी तिकडे गरम गरम करताय आणि मस्त जेवायचं आणि बाहेर जायचं पोऱ्यामध्ये बसायला. तर चला आजचा ब्लॉग इथंच संपला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघा तुमच्या घरच्याला दाखवा, तुमच्या घरच्या मामाला, मावशी, काका, आत्या, मामाची पोरं, आत्याची पोरं, मावशी पोरं सगळ्यांना सांगा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमीत कमी आजच्या व्हिडिओला 100 तरी लाईक येऊ द्या आणि सगळ्याला पाठवा. गावाकडे गावातल्या ग्रुपवर टाका. तुम्ही गावातल्या ग्रुपवर टाकण्याला सांगा, घरच्यांना दाखवा. असे आपला व्हिडिओ व्हायरल करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.